रणजित देसाई यांच्या स्नेहधारा या संपादित ललित लेख संग्रहातून आशीर्वादातील आनंद. कै बाळासाहेब देसाई आणि माझा तसा खूप जुना ऋणानुबंध. हे ऋणानुबंध वाढीला लागायचे कारण म्हणजे ते माझ्या लेखनाचे चाहते, त्यामुळे ते माझ्यावर प्रेम करायचे. लेखक वाचक हेच आमचं नातं होतं. राजकारणाचा सुतराम संबंधही आम्ही आणत नव्हतो. स्वामी कादंबरी प्रकाशित झाली, तिचा खूप बोलबाला झाला. त्यानंतर पुण्याच्या सर्किट हाऊसवर त्यांची माझी एकदा भेट झाली. बाळासाहेबांचे आणि माझे स्नेही रंगराव पाटीलही तिथं होते. गप्पा रंगत होत्या. बाळासाहेबांचं एक वैशिष्ट्य होतं, तसे ते अष्टावधानी होते. अनेक विषयांत ते रस घ्यायचे. त्यांची ही रसिकता जशी माझ्या परिचयाची होती, तसाच त्यांचा संताप, चीडही जवळून पाहिली होती. सर्किट हाऊसवर अनेक राजकारणी मंडळी त्यांना भेटायला आली होती. त्या सर्वांना त्यांनी पद्धतशीरपणे हॉलमध्ये बसवलं होतं आणि आमच्या साहित्यविषयक गप्पा चालू होत्या. बोलता बोलता बाळासाहेब म्हणाले, रणजित, तू जशी स्वामी लिहिलीस ना, तशी शिवाजी महाराजांच्या जीवनावर का कादंबरी लिहित नाहीस? मी म्हणालो, साहेब, हे काम जितकं मोठं तितकंच अवघड आहे. फार परिश्रम करावे लागणार आहेत. बाळासाहेब म्हणाले, त्यासाठी तुला लागेल ती मदत करायला मी तयार आहे. सारं महाराष्ट्र शासन तुझ्या सहाय्यासाठी उभं करीन, पण हे काम तू हाती घ्यायला हवंस. बाळासाहेबांचं शिवप्रेम माझ्या परिचयाचं होतं आणि त्या प्रेमापोटीच ते मला हे कादंबरी लेखनाचं काम करायला सांगत होते, याची मला जाणीव होती. पण अशी सांगून मोठी कामं हाती घेता येत नाहीत, ती पूर्णही होत नाहीत. त्यासाठी लागते आत्मीयता, जिव्हाळा. पुढे शिवाजी महाराजांच्या जीवनावर कादंबरी लिहिण्याची प्रेरणा मला जी झाली ना, तिचा उगम बाळासाहेबांच्या या भेटीतच होता, हे मला कधीही नाकारता येत नाही. बाळासाहेब कणखर वृत्तीचे लोकनेते होते. एखादं काम झालं पाहिजे म्हणजे झालं पाहिजे, असा त्यांचा खाक्या होता. सबबी सांगितलेल्या त्यांना चालत नसत, पण या कणखर वृत्तीबरोबर सर्वसामान्य माणसाविषयी कणव हा त्यांचा स्थायी भाव होता. त्यांच्या मनातला हा जिव्हाळा कधी कमी झाला नाही, हे मी आज सांगत आहे. त्याला आधार आहे. एकदा मुंबईहून त्यांच्या समवेत कोल्हापूरला येत होतो. गृहमंत्र्यांचा तो सहवास. बोंगा वाजवत सुरक्षा अधिकाऱ्यांची गाडी पुढं धावत होती. मध्ये आमची गाडी, मागे सुरक्षा अधिकाऱ्यांची गाडी. तिन्ही गाड्यात ठराविक अंतर, वेगमर्यादा ठरलेली. गाड्या धावत होत्या. रस्त्यावरच्या साऱ्या गाड्या जिथल्या तिथं थांबलेल्या. गावामागून गावं जात होती. ड्रायव्हर शेजारी त्यांचे स्वीय सहाय्यक होते. मागील बाजूस मी आणि बाळासाहेब दोघेच. गाडी धावत असतानाच त्यांच्या कानांवर सनईचे सूर आले. एका छोट्या गावात लग्न समारंभ सुरू होता. मंगलाष्टकं ऐकू येत होती. बाळासाहेबांचं लक्ष त्या लग्नमंडपाकडे गेलं. त्यांनी ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितली. गाडी का थांबली हे माझ्या लक्षात येईना. मी विचारलं, साहेब, गाडी का थांबवली तिथं? पायलट कार पुढं धावत होती. गृहमंत्र्यांची गाडी थांबली आणि त्या गाडीमागे असलेली सुरक्षा अधिकाऱ्यांची जीपही थांबली. गाडीतून उतरता बाळासाहेब मला म्हणाले, अरे, लग्न समारंभ सुरू दिसतोय. एक नाजूक वेल मांडवावर चढते आहे. वधूवरांना शुभेच्छा देऊया की. त्यावेळी बाळासाहेबांचं एक वेगळंच रूप मी पाहत होतो. त्यावेळी ते राजकारणी नव्हते, गृहमंत्री नव्हते, तर एक प्रेमळ पिता होते. महाराष्ट्राचा गृहमंत्री लग्नाचा आमंत्रण नसताना गाडी थांबवतो, उतरतो, शुभाशीर्वाद देतो, हे सारंच मला अनाकलनीय वाटत होतं. धोतर सावरत माझ्या खांद्यावर हात ठेवत ते लग्न मंडपात आले.
लग्न मंडपात धावपळ उडाली. बाळासाहेब देसाई लग्नाला आले. ही वधूवरांकडील साऱ्यांनाच आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट होती. खुर्च्या आणल्या गेल्या, मंगलाष्टकं झाली, लग्न समारंभ झाला. बाळासाहेबांना नमस्कार करायला वधूवर आले. त्यांना प्रेमभरानं बाळासाहेबांनी आशीर्वाद दिला. दोघांची चौकशी केली आणि आम्ही गाडीत येऊन बसलो. मंडपातून बाहेर येताना मी पाहत होतो, बाळासाहेब रुमालानं डोळे पुसत होते. गाडी सुरू झाली आणि ते मला म्हणाले, रणजित, अरे, आशीर्वाद देण्यासारखा आनंद दुसऱ्या कशात आहे? त्या मुलीचा संसार सुखाचा व्हावा, दोघांनी सुरेख संसार करावा. गरिबी असली तरी दोघांनीही स्वाभिमानानं जीवन जगावं असं मला वाटतं. रणजित, आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेव, आशीर्वाद देण्याची संधी कधीही दवडू नको. त्यासाठी मान अपमान निमंत्रण नाही असले विचार कधीही मनात आणू नकोस. आशीर्वाद देण्यासारखा आनंद दुसरा कशात आहे सांग? गाडी धावू लागली. मला मोठ्या मनाचं दर्शन घडत होतं. त्यांचा हा सहवास ओढ लावणारा होता. विचारांच्या तंद्रीत कोल्हापूर कधी आलो तेही कळलं नाही. आणि परवा कोल्हापूरला अशाच एका लग्नाला गेलो होतो. लग्न समारंभ मोठा होता. विविध क्षेत्रांतल्या मान्यवर व्यक्ती या विवाह सोहळ्यासाठी आल्या होत्या. माझ्या शेजारी एक जाणकार नामवंत लेखक बसले होते. लग्न समारंभ सुरू झाला. हातात मंगलाष्टकांचा कागद होता. एका हातात तो कागद, दुसऱ्या हातात अक्षता होत्या. मंगलाष्टकं संपली. मंगलाष्टकांच्या त्या कागदाची मी व्यवस्थित घडी केली आणि तो कागद खिशात ठेवला. माझ्या शेजारी बसलेले ते ज्येष्ठ लेखक, त्यांनी हातातल्या मंगलाष्टकांच्या त्या कागदाचा चोळामोळा केला. त्यांच्या दृष्टीनं अक्षतांनी खराब झालेले हात त्या मंगलाष्टकाच्या कागदाला पुसले. कागद फेकून दिला. उठता उठता म्हणाले, बराय, जरा गडबड आहे, जातो मी. ते गृहस्थ निघून गेले. माझ्या मनात विचार आला, एका मुलीची संसारवेल मांडवावर चढत असताना, मांडवात लग्न समारंभ चालू असतानाच मंगलाष्टकांचा चोळामोळा करणारा तो सुशिक्षित सुसंस्कृत लेखक कुठं, आणि आमंत्रण नसताना एका अनोळख्या वधूला आशीर्वाद देण्यासाठी गाडी थांबवून उतरणारा महाराष्ट्राचा गृहमंत्री कुठं? ही दोन दृश्य माझ्या मनावर विरोधाभासासह कोरली गेली होती. रणजित देसाई यांचा आशीर्वादातील आनंद नावाचा ललित लेख येथे समाप्त.